आत्ता सध्या आम्ही आहे इथे एक थोडंसं जंगल टाईप आहे. आम्ही गेलो तर ते ऑलरेडीच खूप शॉक झाले. बापरे काय हे. या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो असंच रँडमली. उडुपी ट्रिप प्लॅन करताना मी तिथले अनएक्सप्लोर्ड प्लेसेस सर्च करत होते. त्यात मला अरूर या गावचं नाव दिसलं आणि मी लगेच ठरवले की अरूर एक्सप्लोर करायचं. मी इंटरनेटवर जे अरूर बघितले होते तसं तर मला काही दिसलं नाही, पण त्यापेक्षाही खूप सुंदर अनुभव मला माझ्या अरूर एक्सप्लोरेशनमध्ये मिळाला. हाय, मी प्रियांका आणि ऑफबीट उडुपीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अरूर गाव शोधत पुढे आलो आहे आणि अरूर गाव तर आता म्हणजे आम्ही एंट्री केली आहे, पण कंप्लीट गाव असं नाही आहे इथे. पण तिथून थोडंसं मेन रोडमधून आतमध्ये आलो. एक छोटासा ट्रेल होता आणि आत्ता सध्या आम्ही आहे इथे एक थोडंसं जंगल टाईप आहे आणि पुढे एक मंदिर दिसतंय, तर त्या मंदिरात जायचं आहे आम्हाला. पण आता एंट्री केल्यावरचं जे ट्रेल आहे ना, तर ते असं काहीतरी दिसतंय. आहेत तसे इथे घरं वगैरे आहेत. ॲक्च्युली इथे आहे ना, इथून पुढे गेलं की ते मंदिर आहे. ॲक्च्युली हे जे ऑरेंज कलरचे लावलेले आहेत ते बघूनच आम्ही आतमध्ये आलो, म्हणजे मंदिर वगैरे असेल इथे म्हणून. तर इथे आल्यावर असं दिसलं की साईड पार्किंग आहे आणि इथे काहीतरी इकडून मंदिर आहे. इथे एक आंटी पण भेटले आम्हाला आणि ते म्हटले की अरूर गाव म्हणजे हे सगळं अरूर गावच्या अंडरच येतं. कंप्लीट गाव एक ठिकाणी नाही आहे, तर काही घरं इकडे आहेत, काही घरं तिकडे आहेत. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो तिथे खाली मंदिरात, तर आम्ही म्हणजे बाहेरून लोक आलेत आणि आम्ही गेलो तर ते ऑलरेडीच खूप शॉक झाले की कोण आलं हे नवीन अचानक इथे म्हणून. तर खूप छोटे घर आहेत आणि एक 5-6 घर आहेत छोटे छोटे आणि सगळं प्रॉपर गावासारखं आहे तिथे खाली. आणि मी त्यांना सांगितलं की वरती एक आंटी भेटले होते आणि ते मंदिर आहे म्हणून आम्हाला बघायचं म्हणून आम्ही खाली आलो. तर मग ते थोडंसं सांगितलं की मंदिर म्हणजे मागच्या गुरुवारीच त्यांनी त्याचं मंदिराचं स्थापना केलं आहे, त्याच्यामुळे हे झेंडे वगैरे लावलेत त्यांनी. तर मंदिर टाईप एक फक्त तुळशीचा कट्टा आहे आणि त्याच्यावर एक तांब्या ठेवून त्यांनी त्याची पूजा केली आहे आणि एक थोडंसं असं मंदिर टाईप बांधलं आहे तिथे. तर त्याच्याबद्दल सांगितलं त्यांनी आणि मग त्यांनी मला पाणी वगैरे विचारलं, बसा थोडा वेळ. मग ते सगळे एवढं ते लोक हॉस्पिटॅलिटी आपल्याला देतात म्हणून मग मी पण म्हणजे कॅमेरा नाही काढला तिथे, म्हणजे मी शूट नाही केला मुद्दामूनच. त्या छोट्या रस्त्यावरून बाहेर येऊन आम्ही मेन रोडला पोचलो. गुगल मॅपवर त्याच एरियामध्ये मला एक रँडम हँगिंग ब्रिज दिसलं. मी त्यावर क्लिक केले आणि निघाले हँगिंग ब्रिज बघायला. आम्ही आहे ना एका खूप सुंदर ठिकाणी येऊन पोचलो आहे. वाव, खूप मस्त ही जागा. म्हणजे मागे एक घर होतं आणि हे सगळं त्यांचं शेत आहे मागचं आणि पुढे मॅपमध्ये मला एक हँगिंग ब्रिज दिसलं म्हणून मग मी त्याचा मॅप लावला आहे आणि या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो असंच रँडमली. अँड आता आम्ही अशातून जातो आहे हँगिंग ब्रिजला. तिथे एक दादा भेटले तर ते सांगितले की इथूनच जा. तर आम्ही चाललो आहे आता याच्यातून चालत चाललो आहे त्या बागेतून आणि त्याच्यामध्ये स्प्रिंकलर लावले आहेत, ते स्प्रिंकलर. तर आम्ही कुठे पण जाऊ तर ते अंगावर येतच आहे आणि ऑलमोस्ट आम्ही भिजलोच आहे थोडंफार. आणि अशी ती बाग आहे त्यांची. हे काय झाड आहेत सगळे असे. वाव, सुपारीचं बाग आहे कंप्लीट. आणि हे काय स्प्रिंकलर लावलं त्यांनी सगळीकडे इथे इथे. ओ वाव,
इथंच मिळालं हँगिंग ब्रिज आम्हाला. सही. हे काय त्याचे रोप्स आहेत ते इथे बांधले. हँगिंग ब्रिज बघायची इच्छा. कुणाच्या तरी शेतातून, कुणाच्या तरी बागेतून. खूप सुंदर आहे यार हे बाग. आणि यांच्या शेतातूनच हे हँगिंग ब्रिजचं जे आहे ना त्याची सुरुवात झाली आहे अशी. इथून आहे त्याची एंट्री. इथून चालत जायचं वरती. ओहो. ही बाग ज्यांची आहे ना ते दादा होते तिथे. एक त्यांचं घर आहे तिकडच्या साईडला. तर त्यांनी गाईड केलं आम्हाला. अँड आम्ही आलो आता इथे. आणि हे पण अरूर गावच आहे. सुंदर ना. वाव. माय गॉड, मला भीती वाटतेय पाण्याची पण आणि हाईटची पण. ओ माय गॉड. वाव, खूप सुंदर आहे. इकडे असा व्ह्यू येते इथून. आम्ही आलोय. अँड ही नदी आहे. मला नाही माहिती, मला बघायला लागेल ही नदी कुठली आहे. वाव, मस्त ना. आणि हँगिंग आहे हे. मध्ये कुठेच सपोर्ट नाही आहे. दोन्ही साईडला सपोर्ट आहेत फक्त ह्याला. व्हेरी मच अनएक्सप्लोर्ड प्लेस. कुणालाच माहिती नाही आहे. खूप सुंदर आहे ही जागा. ये आली आम्ही दुसऱ्या एंडला तिकडून. ॲक्च्युली गाडी आता तिकडेच आहे, तिकडे जायला लागेल बरं. बट दुसऱ्या एंडला पण असं खूप सुंदर असं आहे. चला, निघायची वेळ झाली आहे. थोडा वेळ बसलो आम्ही इथे शांत. फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. आणि बाकी कोणीच नाही आहे इथे. खूप शांत वाटलं यार. आणि परत ब्रिजवरून जायचं आता. आम्ही आत्ता सध्या आहे रूमवर. दुपारचे 4 वाजता आहेत. तर अरूर गाव तिथलं विजिट झालं की डायरेक्ट आम्ही दुपारचं जेवण करायला गेलो. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट रूमवर आलो. थोडंसं जास्ती ऊन आहे बाहेर, त्याच्यामुळे परत आम्ही तिथून कुठे गेलो नाही. म्हटलं संध्याकाळी डायरेक्ट सनसेटसाठी जावं, म्हणून आम्ही आता रूमवर आहे. थोडंसं काम पण पेंडिंग होतं, त्याच्यामुळे काम करायचं होतं म्हणून आलो आहे. तर आत्ता सध्या हे असं चालू आहे, एडिटिंगचं काम चालू आहे. व्हिडिओज खूप सारे व्हिडिओ शूट झालेले आहेत, तर सगळे एडिट करायचे आहेत आता. आणि अरूर गावचं आजचा एक्सपिरियन्स लाईक माझं तरी खूप चांगलं होतं. मी जस्ट मॅपवर बघितलं आणि मी जस्ट निघाले. त्या रोडने आम्ही निघालो आणि खूप सुंदर होतं ते सगळं तिथलं. तर आय होप की तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.